उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपण या ठिकाणी आला आहात. आपल्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पूर्ण ताकदीनिशी पक्षाचे उमेदवार लढणार आहेत असं एकंदरीत चित्र असताना आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी कोणत्या गटातून किंवा गणातून माघारी घेतल्याचे काय वृत्त आहे का? पहिली गोष्ट ही शिवसेना खंदानी शिवसेना आहे. नसानसात रक्तात भिडलेली शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे. ही माघारी घेणारी शिवसेना नाही. आम्ही ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेत त्या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना अर्ज आम्ही ठेवलेले आहेत. इकडं पेनूर गटातून जिल्हा परिषदला भैयासाहेब देशमुख यांचा अर्ज राहिलेला आहे. कुरुल गटातून अशोक भोसले यांचा उमेदवारी अर्ज राहिलेला आहे. कामती गटातून अशोक भोसले यांचा अर्ज ठेवलेला आहे. इकडं आम्ही नरखेड गटामध्ये आम्ही पुरस्कृत आम्ही लढवतोय. कुरुल गटामध्ये देखील आम्ही पुरस्कृत लढवतोय. 6 पंचायत समिती आम्ही जिथं जिथं भरलेले होते त्या ठिकाणी आम्ही निवडून येणार आहे आणि ते सगळे उमेदवार आमचे अर्ज राहिलेले आहेत. कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये 2 दिवसापूर्वी राज्याच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांच्या सभेमध्ये आपण शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पप्पू पाटील यांना पुरस्कृत करून आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला होता. परंतु नुकतंच वृत्त असं समजतंय की शेतकरी संघटनेचे उमेदवार पप्पू पाटील यांनी या निवडणुकीतून माघारी घेतली आहे. याबद्दल त्याची काय अजून माहिती मिळाली नाही. ती माहिती घेऊन आम्ही त्याच्यावर माहिती मी स्वतः त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. पण मला घेतले पाहिजे ना. कधी कधी पत्रकाराची माहिती देखील काय टाकू शकते आग लावायला. त्याच्यामुळे मी स्वतः माहिती घेणार आणि त्याच्यावर बोलणार. बघा, मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जनतेसमोर विजन. हे विकासाचं विजन थोडं 2 मिनटं बाजूला ठेवू. सगळ्यात महत्त्वाचं आहे विकास आपण करतोय कुणासाठी? जनतेसाठी. जनता जिवंत राहिली पाहिजे ना. लोकशाही वाचली पाहिजे ना. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी आमचा लढा आहे. जर लोकशाही वाचली तर जनतेचा विकास होईल. सध्याचं सरकार बघताय, गद्दारांचं सरकार बघताय. लोकशाही ह्यांनी 100% संपवून हुकुमशाही आणलेली आहे आणि हुकुमशाहीला गाठण्यासाठी आम्ही मोहोळ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत आहे आणि आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर विकास काय असतो ह्या गद्दारांना आणि सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ. माझे आमदार परंतु अनेक मातबर नेते या निवडणुकीमध्ये उतरत आहेत. मुळामध्ये या नेत्यांना कार्यकर्त्याची जाण आहे का? या नेत्यांना कार्यकर्त्याची गरज आहे का? अहो, ह्या जी आता आमच्या विरोधामधले जे आहेत ही ह्यांची काय लायकी आहे? अहो, ह्या लोकांकडं 100 करोड रुपये पडून येतं. यांना कार्यकर्त्याची गरज नाही. यांना स्वतःचं ह्या नेत्यांना कुणी मानायला तयार नाही. ह्या नेत्याला कुणी मतं टाकायला तयार नाही. परंतु यांचं एकच धोरण आहे की पैशाच्या जीवावर मतं विकत घेणे, पैसा टाको आणि तमाशा देखो. त्याच्यामुळे ह्या नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. कार्यकर्त्यांची ह्यांच्यासाठी काही घेणं देणं नाही. कार्यकर्ते असे किती जरी मरून रस्त्याच्या कडेला पडले तरी देखील नेत्याला काय त्यांचं घेणं देणं नाही. आपण असेल या ठिकाणी 2 बंधू वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत. यांना जर ह्यांनी नाही निवडणूक लढवली तर ह्यांना जिल्ह्यात कोणी विचारत नाही अशी परिस्थिती झाली आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कोणत्याही मतदारसंघात जावा, या लोकांना भाजप ही नको आहे, घड्याळ ही नको आहे. लोकांना उलटा तिसरा पर्याय हुडकते ती. त्याच्यामुळे यांनी आता जोरजोरात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे किती जरी ह्यांनी बोंबलले, किती जरी वरडले, मतदारांना मतदान करणं ह्यांना कळून चुकलं आहे. आजपर्यंत ही निवडून आलेली जी परिस्थिती तुम्ही बघताय ना, यांनी काय दिवं लावले तर यांनी फक्त मशिनीच्या जोरावर छाती ठोकण्याचं काम केलेलं आहे. मशीनच्या जोरावर निवडून येण्याचं काम केलं आहे. पण तुमच्या माध्यमातून मी इथल्या मोहोळ तालुक्याला, आता जिल्ह्यात राज्यात सोडा, पण तुमच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातल्या निवडणूक अधिकाऱ्याला सक्त ताकीद देतोय. त्यांनी माझा दम समजावा किंवा प्रेमानं समजावं. जर निवडणूक काळामध्ये जर मशीन घोटाळा केला, तिथं निवडणूक केंद्रावरती, निवडणूक बूथवरती अधिकाऱ्याने काय चुकीच्या गोष्टी केल्या, आगाऊपणा केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसैनिकांकडून तुम्ही मार खाचाल. डायरेक्ट सांगतो, मार खाचाल. चुकीच्या गोष्टी केल्या तर तुमचं थोबाड फोडलं जाय. निवडणूक अधिकाऱ्याचे कपडे फाडून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. ही निवडणूक अधिकाऱ्याला थेट आमचा इशारा आहे. आपण आत्ताच म्हणालात की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहोत. परंतु माजी आमदार यशवंत माने सतत सांगत असतात आणि त्यांचे सहकारी सांगत असतात की आम्ही मोहोळ तालुक्यामध्ये आणि विधानसभेमध्ये 3,500 कोटींचा विकास केला आहे. त्याबद्दल आपण 3,500 कोटींचा विकास निधी या तालुक्यामध्ये मुळात 350 कोटीचा केलाय का बघावं लागेल. हे जे आता पूर्ण माहिती घ्यावं लागेल. 3,500 विकास मुख्यमंत्री करीना महाराष्ट्राचा. शेतकऱ्याचं कर्ज माफ होई नाही.
इथं शाळेच्या लेकरांची फी माफ होत नाही. विकास केला म्हणजे विकास कुणाचा केलाय? कदाचित विकास नेत्याशींचा झाला असेल 3,500 कोटीचा एकंदरीत असं वाटतं. त्या संदर्भातलं त्यांनी पुस्तक ही प्रकाशित केलं होतं विधानसभेच्या मग ती आता बघावं लागेल, सगळी माहिती घ्यावं लागेल. खरं काय खोटं काय, कितपत खरं आहे कितपत खोटं आहे, किती लोकांची दिशाभूल करायला चालू आहे, ही उद्यापासून आमचा प्रचार चालू आहे. तुमच्याकडे ही आता जी सांगितली तशी काय माहिती असेल तर सांगा, सगळ्याचं टरा ऑपरेशन करून टाकू. दादा, मध्यंतरच्या काळामध्ये सीना नदीला आलेल्या महापुराच्या वेळी फक्त भैयासाहेब देशमुखच लोकांचे काम करण्यासाठी आघाडी होते, परंतु मातबर जे नेते आहेत ते मात्र कुठे दिसत नाही. मुळामध्ये मातंबर नेत्यांकडे मर्दानगी राहिलेली नाही. मातंबर नेत्याला शेतकऱ्याचं घेणं देणं नाही. मातंबर नेत्याला सामान्य माणसाचं घेणं देणं नाही. मातंबर नेत्यांनी शेपूट घातलेली बिळात, लक्षात ठेवा. म्हणून ती बोलत नाही. ती का शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना दिसत नाही? एवढं मोठा पूर आला, एकटा भैया देशमुखाला दिसला का? यांच्या डोळ्याला काय झालं होतं का? डोळ्याचे ऑपरेशन केले होते का नाही सरकारला भांडले? आणि म्हणून यांना जनतेकडून आता मतं मागण्याचा अजिबात अधिकार नाही. आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला सांगतोय, भैयासाहेब देशमुख सारखा अनेक आम्ही उमेदवार उभा केले जाय, यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तुमचं काम कुठलंही असेल तर अर्ध्या राज्याला, मग पोलीस स्टेशन असेल, तहसील ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, SP कार्यालय असेल, अन्य कसलंही काम असेल, एखाद्या माणसावर कुठल्या गावातल्या गावगुंडांचा अन्य अत्याचार केला, जर आम्हाला आवाज दिला तर आम्ही अर्ध्या राज्याला तुमच्यासोबत धावून येणार आहे. अशाच उमेदवाराला मदत करा. असल्या भिकारचोट, अशा जोगो घेऊन हिंडणाऱ्या, मताच्या जीवावर शेतकऱ्याचं भांडवल करणाऱ्या, अशा पैसेखोर दरोडेखोरांना मतदान करू नका. एकीकडे ऊसाची FRP थकीत आहे तर दुसरीकडे कारखानदारच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. मुळामध्ये कारखानदाराच्या मागणं पुढनं बांबू घातलाय भाजपवाल्याने. कारखानदारा जर नाही निवडणुकी लढवली आणि भाजपमध्ये नाही गेली तर कारखान्याच्या पुंगळ्याही भाजपवाली काढून टाकतील. त्यांना आग लागली खालनं वरनं, त्याच्यामुळं त्यांना निवडणूक लढवल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचं एक खेपामागं कारखानदार 5 ते 7 टन काटा मारतोय. मग ते आता पैशाची त्यांना मस्ती आली आहे, मस्ती जिरवण्यासाठी निवडणूक लढवते ते. मोहोळ तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा नेते असतील ते आज नाराज दिसत आहेत, असं काय सांगा? कुठले शिवसेने नेते मोहोळ शहरातले असतील, तालुक्यातले असतील नाराज? शिवसेनेची नेते शिवसेना एकच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाची. कुणीही नाराज दिसलेलं नाही, कुणीही नाराज नाही. तुम्ही काहीतरी असलं पिरू नका, उगवणार नाही. गटातील अनेक उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव आणलेलं होतं, त्या संदर्भात मुळात खानदानी शिवसेना, आम्ही आंडू पांडूला झटूला कुठल्या भिणारी नाही आणि आम्हाला दबाव आणणार अजून जन्माचं नाही. उंदेजाला घोडा मैदानात, उंदेजाला प्रचार चालू होते, एकदा स्टेजवर चढवल्या, दूध का दूध पाणी का पाणी दाऊ, आणि दबाव कोण कुणावर आणतंय त्यावेळेस तुम्हाला दिसेल. आणि तुमच्या माध्यमातून सांगतोय, एकाही माझ्या शिवसेनेच्या उमेदवाराला किंवा शिवसैनिकावरती कुठल्या मायकालांना जर कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या घरात घुसून तुम्हाला गच्चीला धरून तुडवलं जाईल. लक्षात ठेवा. इलेक्शन पुरतं करायचं, कुणाला दादागिरी करायची नाही, गोरगरीब अन्य अत्याचार करायच्या भानगडीत पडायचं नाही. जर तुम्ही असं कराल तर जशा तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल. शिवसेना जिल्हा परिषदेचे आपल्या पक्षाचे एक उमेदवार आहेत, त्यांची आमदारांनी भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रात्रीपासून ऐकायला मिळत आहे. मला तर कसं असं काय ऐकायला आलं नाही. आणि कुणी मनधरणी करत असेल त्यांना माझं सांगणं आहे, मनधरणी करायची वेळ कशाला आली याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुणी विचारायला तयार नाही, तुम्हाला गल्लीत कुणी खायला तयार नाही, तुम्हाला तालुक्यात कोणी विचारायला तयार नाही, तुम्हाला मतं देखील पडत नाही. ते ह्याच्यावरून सिद्ध झालं. म्हणून तुम्ही लोकांच्या दरवाज्यात जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न करताय. पण कुणाच्याही मनधरणीला आमचे शिवसैनिक बळी पडणार नाहीत. वडवळ येथे भाजप पक्षाचं जे शुभारंभ झालेला आहे प्रचाराचा, तसं तुमचं कधीपासून असणार आहे? आमचा शुभारंभ झालेला आहे. परवा सुषमाताई